तर कांद्याच्या दरावरून शेतकरी संतप्त झाले। पोलीस बंदोबस्तामध्ये कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तणाव होता। शेतकऱ्यांनी बाजार समितीबाहेर ठिय्या आंदोलन केले। कांद्याला योग्य दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत। त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये हा कांदा लिलाव पार पडला आहे। हरियाणा वाले ज्यावेळेस जसे आंदोलन ट्रॅक्टर वगैरे घेऊन आम्हाला ट्रॅक्टर घेऊन यायची गरज नाही। आम्ही बिगर हाती बिगर कुठलं शस्त्र घेता जर आम्ही शेतकरी जर रस्त्यावर उतरला तर तुम्हाला हमी भाव देण्याची ही वेळ येईलच। पण आमचा एवढाच उद्देश की सरकारला बी आणि जनतेला बी त्रास होऊ नये, याच्यासाठी समजूतपणाने आमच्या मालाला हमी भाव द्यावा, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून सरकारपर्यंत निवेदन देण्याचा प्रयत्न केला आहे। मी 100 पिशवी आणली होती, तो गेला 7-8 रुपयांनी। माझं उत्पादन खर्च सुद्धा निघाला। मी रात्रभर इथं झोपलो होतो, त्यातली अर्धी पिशवी माझी नेली चोरांनी इथनच। मग आता ती कसं करायचं? माझं पूर्ण गणितच बिघडलं शेतीचं। आता ती कोण भरून काढणार? राज्यातील 2 नंबरचे असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे, त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकरी आक्रमक झालेला आहे। कांद्याला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते कृषी उत्पन्न बाजार समिती समोरच ठिय्या मांडला होता। आपण पाहू शकता आज जवळपास 200 ते 250 गाड्यांची आवक जी आहे ती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला आहे। मात्र या कांद्याला 7 ते 8 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। सकाळी 7च्या अगोदरच शेतकऱ्यांनी जो आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठिय्या मांडला होता। आम्हाला भाव मिळालाच पाहिजे असा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी जे आहे तो आज संतप्त झाला होता। ठिय्या आंदोलन केलं होतं त्यांनी। कांद्याला भाव मिळावा अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे। रवी डोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।